नमस्कार मित्रांनो. आपण लास्ट चॅप्टरमध्ये चालू केलं तर इंट्रोडक्शन टू मायक्रो इकॉनॉमिक्स अँड मॅक्रो इकॉनॉमिक्स. ठीक आहे. आपण क्लिअर केलं तर मायक्रो इकॉनॉमिक्सचे सगळे थिअरीज आणि सगळे कॉन्सेप्ट. तर ज्यांना मायक्रो इकॉनॉमिक्सबद्दल काहीच नॉलेज नाही ते आपला मागचा व्हिडिओ बघून घ्या. तर आपण चालू करत आहे यावेळेस मॅक्रो इकॉनॉमिक्स. ठीक आहे. हा सेकंड पार्ट आहे आणि मी पूर्ण कोर्स घेत असतो. तर व्हिडिओसाठी सबस्क्राईब करा आणि लाईक करून ठेवा. ठीक आहे. आणि ज्या ज्या मित्रांना माहीत नाही त्याला शेअर करा. तर आपण स्टार्ट करतो आहे मॅक्रो इकॉनॉमिक्स. ठीक आहे. मॅक्रो इकॉनॉमिक्स इज द ब्रांच ऑफ इकॉनॉमिक्स विच ॲनालायझेस द एंटायर इकॉनॉमी. ठीक आहे. मॅक्रो इकॉनॉमिकची अशी ब्रँच आहे जी पूर्ण एंटायर इकॉनॉमी जसं पूर्ण इकॉनॉमीची अभ्यास करते. ठीक आहे. इट डील्स विथ द टोटल एम्प्लॉयमेंट, नॅशनल इन्कम, national output, total investment, total consumption, total saving, जनरल प्राइस लेवल, इंटरेस्ट रेट्स, इन्फ्लेशन, ट्रेड सायकल, बिझनेस फ्लक्च्युएशन्स एक्सेट्रा एक्सेट्रा. याच्यामध्ये जे आहे तुम्ही इंटरनॅशनल लेवलवर स्टडी करत असता, अभ्यास करत असता इकॉनॉमीचा. ठीक आहे. मायक्रो इकॉनॉमी फक्त तुम्ही इंडिव्हिज्युअलचा अभ्यास करत असता आणि जसं तांदूळ आहे. ठीक आहे. तुम्ही मायक्रो इकॉनॉमीमध्ये फक्त पूर्ण तांदूळामधून फक्त एका तांदूळाचा अभ्यास करता आणि मॅक्रो इकॉनॉमीमध्ये तुम्ही पूर्ण गव्हाच्या पोत्याचा अभ्यास करता. ठीक आहे. असं आहे. तस मॅक्रो इकॉनॉमिक इज द स्टडी ऑफ ॲग्रिगेट्स म्हणजे कलेक्शन. मॅक्रो इकॉनॉमी जे आहे ते पूर्ण कलेक्शनचा अभ्यास करत असतात एका टाईमला. डेफिनेशन्स ऑफ मॅक्रो इकॉनॉमिक्स. जे एल हॅन्सेनद्वारा मॅक्रो इकॉनॉमिक्सचं डेफिनेशन काय? मॅक्रो इकॉनॉमिक इज दॅट ब्रांच ऑफ इकॉनॉमिक विच कन्सिडर द रिलेशनशिप बिटवीन लार्ज ॲग्रिगेट्स. ठीक आहे. मॅक्रो इकॉनॉमीमध्ये हे केलं जाते की रिलेशनशिप बिटवीन लार्ज ॲग्रिगेट्स, मोठ्या कलेक्शन. ठीक आहे. मोठ्या कलेक्शनचं रिलेशन दाखवलं जाते. कशाप्रकारे ते पूर्ण वर्क करते. सच ॲट द व्हॉल्यूम ऑफ एम्प्लॉयमेंट, की हेच सांगितलं गेलं आहे की हे पूर्ण जे आहे ते कलेक्शननी वर्क होते येते. ठीक आहे. फुल कलेक्शनने, जे सिंगल प्रकारे वर्क होत नाही. आता आपण एक दोन डेफिनेशन आहे. प्रो कार्ल शॅपिरो मॅक्रो इकॉनॉमिक्स डील्स विथ द फंक्शनिंग ऑफ द इकॉनॉमी ॲज अ होल. याच्यात म्हटलं गेलं की मॅक्रो इकॉनॉमी जे आहे ते पूर्ण इकॉनॉमी जे असते ते पूर्ण होल म्हणजे गड्डा नाही, ते होल झालं. होल म्हणजे साठा. ठीक आहे. पूर्ण साठा, पूर्ण गठ्ठ्यासकट अभ्यास करतो. ठीक आहे. सिंगल इंडिव्हिज्युअली नाही करत त्याचा अभ्यास. ठीक आहे. द फॉलोइंग चार्ट गिव्ज अन आयडिया अबाउट द स्कोप ऑफ मॅक्रो इकॉनॉमी. आता जो आपण चार्ट बघत आहे हा तुम्हाला एक आयडिया देऊन देईन, अंदाज देऊन देईन की स्कोप ऑफ मॅक्रो इकॉनॉमी आहे का. बघा, तुम्हाला याच्यात 3 थिअरी मिळणार. थिअरी ऑफ इन्कम अँड एम्प्लॉयमेंट. आणि थिअरी ऑफ इन्कम अँड एम्प्लॉयमेंटची जी थिअरी आहे याच्यामध्ये थिअरी ऑफ कन्झम्पशन फंक्शन्स, थिअरी ऑफ इन्व्हेस्टमेंट फंक्शन आणि थिअरी ऑफ बिझनेस सायकल हे 3 थिअरी मिळून जाणार. ठीक आहे. आणि मग आहे थिअरी ऑफ जनरल प्राइस लेवल अँड इन्फ्लेशन, थिअरी ऑफ इकॉनॉमिक ग्रोथ अँड डेव्हलपमेंट, मॅक्रो थिअरी ऑफ डिस्ट्रीब्युशन. जशा प्रकारे आपल्याला 4 थिअरी बघायला मिळणार आहे. ठीक आहे. टोटल म्हटलं गेलं तर हे 4 नाही आहे, हे आहे 7 थिअरी आहे. ठीक आहे. थिअरी ऑफ इन्कम अँड एम्प्लॉयमेंट आपण आता फर्स्ट थिअरी बघणार आहे, ज्याच्यामध्ये थिअरी ऑफ कन्झम्पशन फंक्शन, थिअरी ऑफ इन्व्हेस्टमेंट फंक्शन, थिअरी ऑफ बिझनेस सायकल आहे. या फर्स्ट थिअरीमध्ये आपल्या 4 थिअरी कंप्लीट होऊन जाते. थिअरी ऑफ इन्कम अँड एम्प्लॉयमेंट. मॅक्रो इकॉनॉमिक ॲनालिसिस एक्सप्लेन्स विच फॅक्टर्स डिटरमाइन द लेवल ऑफ नॅशनल इन्कम अँड एम्प्लॉयमेंट अँड वॉट कॉजेस फ्लक्च्युएशन इन द लेवल ऑफ इन्कम. आता मॅक्रो इकॉनॉमिकमध्ये जे सांगितलं आहे की कारण का असते एम्प्लॉयमेंट आणि इन्कमच्या. ठीक आहे ना. नॅशनल इन्कम अँड एम्प्लॉयमेंट. ठीक आहे. अँड वॉट कॉजेस फ्लक्च्युएशन इन द लेवल ऑफ इन्कम. आणि ह्या इन्कमच्या लेवलमध्ये फ्लक्च्युएशन का बरं होते, कमी जास्त उतार चढाव का बरं होते. टू अंडरस्टँड हाऊ द लेवल ऑफ एम्प्लॉयमेंट इज डिटरमाइन, की ह्या गोष्टीचा अंडरस्टँड म्हणजे समजून घेण्यासाठी आपल्याला की एम्प्लॉयमेंट कशा प्रकारे डिसाईड केलं जाते. वी हॅव टू स्टडी द कन्झम्पशन फंक्शन अँड इन्व्हेस्टमेंट फंक्शन. कन्झम्पशन म्हणजे वापराचे जे फंक्शन आहे आणि इन्व्हेस्टमेंटचे जे फंक्शन आहे. ठीक आहे. थिअरी ऑफ बिझनेस हे आपल्याला समजून घ्यायला पाहिजे. आणि मग थिअरी ऑफ बिझनेस सायकल इज ऑल्सो ए पार्ट अँड पार्सल ऑफ द थिअरी ऑफ इन्कम अँड एम्प्लॉयमेंट.
म्हणजे हे जी बिझनेस सायकल हे आपले दोन थेअरी आहे, थेअरी ऑफ इन्व्हेस्टमेंट फंक्शन आणि थेअरी ऑफ बिझनेस सायकल. हे जे आपल्याला जास्त काही एक्सप्लेन केल्या गेले नाही आहेत, जर एक्सप्लेनच नाही केलं आहे मी पण काही प्रॉपर सांगू नाही शकणार. तर आता आपलं सेकंड थेअरी ऑफ जनरल प्राईस लेवल अँड इन्फ्लेशन. इन्फ्लेशन म्हणजे काय? इन्फ्लेशन म्हणजे महागाई, ठीक आहे ना. मॅक्रो इकॉनॉमिक्स analysis shows how the general price level is determined and further explain what causes fluctuation in it. मॅक्रो इकॉनॉमिक्समध्ये जनरल प्राईस लेवल कशा प्रकारे डिटरमाइन केल्या जाते आणि व्हॉट कॉजेस फ्लक्च्युएशन्स इन इट, आणि कशामुळे याच्यात उतार चढाव येते. जनरल प्राईस लेवलमध्ये उतार चढाव येते. द स्टडी ऑफ जनरल प्राईस लेवल म्हणजे काय? साखरचे भाव लगभग पूर्ण महाराष्ट्रात एकच असते, ठीक आहे ना. नॅशनल म्हणजे राष्ट्रीय याच्यात पूर्ण एकच असते, पण त्याच्यामध्ये उतार चढाव का बरं होते, ठीक आहे. द स्टडी ऑफ जनरल प्राईस लेवल इज सिग्निफिकंट ऑन अकाउंट. आणि जी स्टडी आहे ही सिग्निफिकंट म्हणजे इम्पॉर्टंट आहे ऑफ द प्रॉब्लेम क्रिएटेड बाय इन्फ्लेशन अँड डिफ्लेशन. इन्फ्लेशन अँड डिफ्लेशन, महागाई आणि डिफ्लेशन. डिफ्लेशन म्हणजे उतार, किंमत घसरते ना, त्याला डिफ्लेशन म्हणते. थेअरी ऑफ ग्रोथ अँड डेव्हलपमेंट, ग्रोथ आणि डेव्हलपमेंटची जी थेअरी आहे. मॅक्रो इकॉनॉमिक्स कन्सिस्ट ऑफ द थेअरी ऑफ इकॉनॉमिक ग्रोथ अँड डेव्हलपमेंट. मॅक्रो इकॉनॉमिक जी असते कन्सिस्ट ऑफ द थेअरी ऑफ इकॉनॉमिक ग्रोथ अँड डेव्हलपमेंट. याच्यात इकॉनॉमिक ग्रोथ अँड डेव्हलपमेंटच्या थेअरीबद्दल विचार केला जाते. इट एक्सप्लेन्स द कॉजेस ऑफ अंडर डेव्हलपमेंट अँड पॉवर्टी. याच्यामध्ये एक्सप्लेन केल्या जाते की अंडर डेव्हलपमेंट आणि पॉवर्टी, गरिबी आणि अंडर डेव्हलपमेंट म्हणजे जिथे प्रगती नाही आहे, ठीक आहे. प्रगती म्हणजे प्रोग्रेस नाही आहे, ठीक आहे. याच्याबद्दल याचे कॉजेस, का बरं प्रोग्रेस नाही आहे आणि का बरं गरिबी आहे, याच्याबद्दल विचार केला जाते, समजवल्या जाते, ठीक आहे. इट ऑल्सो सजेस्ट स्ट्रॅटेजीज फॉर एक्सेलरेटिंग ग्रोथ अँड डेव्हलपमेंट. आणि याच्या स्ट्रॅटेजीज पण सांगितल्या जाते की ॲक्सेलरेट कशा प्रकारे करायचं आहे ग्रोथ अँड डेव्हलपमेंटचा, ठीक आहे. मॅक्रो थेअरी ऑफ डिस्ट्रीब्युशन. मॅक्रो लार्ज थेअरी ऑफ वाटण्याची जी थेअरी आहे, ठीक आहे. मॅक्रो थेअरी ऑफ डिस्ट्रीब्युशन डील्स विथ द रिलेटिव्ह बहुत खाली झालं आहे. हां, मॅक्रो थेअरी ऑफ डिस्ट्रीब्युशन्स हे झालं. मॅक्रो थेअरी ऑफ डिस्ट्रीब्युशन डील्स विथ द रिलेटिव्ह शेअर्स ऑफ रेंट, वेजेस, इंटरेस्ट अँड प्रॉफिट इन टोटल नॅशनल इन्कम. याच्यामध्ये आपल्याला सांगितलं जाते की डिस्ट्रीब्युशनची जी थेअरी आहे, कशा प्रकारे तुम्ही याला डिस्ट्रीब्यूट केलं गेलं आहे, की हां याची प्राईज लेवल आहे हे प्रत्येक जागेवर म्हणजे, आणि प्रॉफिट नॅशनल इन्कमला कसं होणार हे पूर्ण याच्यात समजवलं गेलं आहे. म्हणजे पुढच्या चॅप्टर्समध्ये आपल्याला पूर्ण प्रकारे एक्सप्लेन करणार आहे. हा फर्स्ट चॅप्टर आहे म्हणून एवढं डीपली समजवलं नाही गेलं, फक्त वरवरून अंदाजा लावला गेला आहे आपल्यासाठी. फीचर्स ऑफ मॅक्रो इकॉनॉमी. मॅक्रो इकॉनॉमीचे फीचर्स. स्टडी ऑफ ॲग्रिगेट्स म्हणजे कलेक्शन, ठीक आहे ना. मॅक्रो इकॉनॉमिक्स डील्स विथ द स्टडी ऑफ इकॉनॉमिक ॲज ए होल. मॅक्रो इकॉनॉमिकमध्ये जे आहे इकॉनॉमिक्सची स्टडी एका गठ्ठ्याने एका साठ्याने केली जाते. एका गठ्ठ्याने आणि साठ्याने म्हणजे असे कलेक्शननी केले जाते, ठीक आहे ना. अलग अलग इंडिव्हिज्युअल थ्रू नाही केलं जातं. इट इज कन्सर्न विथ द ॲग्रिगेट कॉन्सेप्ट सच एज नॅशनल इन्कम. हे जे असते पूर्ण कलेक्शन थ्रू केल्या जाते, कलेक्शनच्या कॉन्सेप्टने केल्या जाते आणि नॅशनल वाईज, नेशन वाईज, इंडिया थ्रू, इंडिया लेवलवर या वर्ल्ड लेवलवर केल्या जाते. इन्कम थेअरी, कमाईची थेअरी. मॅक्रो इकॉनॉमिक स्टडीज द कॉन्सेप्ट ऑफ नॅशनल इन्कम, इट्स डिफरंट एलिमेंट, मेथड ऑफ मेजरमेंट अँड सोशल अकाउंटिंग. याच्यामध्ये जे आहे नॅशनल इन्कमचा कॉन्सेप्टचा अभ्यास केला जाते. इट्स डिफरंट एलिमेंट, याच्या अलग अलग एलिमेंटचा, जसं मेथड ऑफ मेजरिंग अँड सोशल अकाउंटिंग. सोशल अकाउंटिंगची जी मेजर करण्याची मेथड आहे, ठीक आहे. मॅक्रो इकॉनॉमिक्स डील्स विथ द ॲग्रिगेट डिमांड अँड ॲग्रिगेट सप्लाय. कलेक्शन ऑफ डिमांड अँड कलेक्शन ऑफ सप्लाय. म्हणजे कलेक्शननी डिमांड येते तर कलेक्शननी तिला सप्लाय केल्या जाते, ठीक आहे. इट एक्सप्लेन द कॉज ऑफ फ्लक्च्युएशन इन द नॅशनल इन्कम दॅट लीड्स टू बिझनेस सायकल्स. इट एक्सप्लेन द कॉजेस ऑफ फ्लक्च्युएशन. याच्यात का बरं फ्लक्च्युएशन का बरं होते नॅशनल इन्कम आणि
नॅशनल इन्कमचा आणि ते बिझनेस सायकलच्या लीडपर्यंत कसापर्यंत जाते. ठीक आहे. जसं इन्फ्लेशन अँड डिफ्लेशन. ठीक आहे. जनरल इक्विलिब्रियम ॲनालिसिस. इक्विलिब्रियम म्हणजे बॅलेन्स. मॅक्रो इकॉनॉमिक डील्स विथ द बिहेवियर ऑफ लार्ज ॲग्रिगेट अँड देअर फंक्शनल रिलेशनशिप. आता जे मॅक्रो इकॉनॉमिक्स आहे हे जे बिहेवियर बघत असते लार्ज ॲग्रिगेट म्हणजे मोठ्या कलेक्शनच्या अँड देअर फंक्शनल रिलेशनशिप. आणि त्याच्या फंक्शनल रिलेशनशिप की म्हणजे रिलेशनशिप फंक्शनचे कसे रिलेशनशिप आहे की कशा प्रकारे फंक्शन करता येते. जनरल इक्विलिब्रियम डील्स विथ द बिहेवियर ऑफ डिमांड. जनरल इक्विलिब्रियम म्हणजे बॅलन्स. ठीक आहे. ते बॅलन्स बघत असतं की कशा प्रकारे बिहेवियर डिमांडचं बिहेवियर कसं आहे आणि त्याच्या बिहेवियरच्या अनुसार सप्लाय कसं होत आहे होल इकॉनॉमीमध्ये. इंटरडिपेंडन्स म्हणजे एका दुसऱ्यावर अवलंबून असणे. ठीक आहे. मॅक्रो ॲनालिसिस टेक्स इनटू अकाउंट इंटरडिपेंडन्स बिटवीन ॲग्रिगेट इकॉनॉमिक व्हेरिएबल्स. काय इकॉनॉमिक व्हेरिएबल्स जे आहे अशी मेजरमेंट आहे ज्याच्या थ्रू अशी मॅथमॅटिकल मेजरमेंट आहे ज्याच्या थ्रू इकॉनॉमिक युनिट काढायसाठी हेल्प होते. जसं का जी डी पी जे आहे ते इकॉनॉमिक व्हेरिएबल्स थ्रू काढलं गेलं आहे. ठीक आहे. मॅक्रो ॲनालिसिस टेक्स इनटू अकाउंट इंटरडिपेंडन्स बिटवीन ॲग्रिगेट इकॉनॉमिक व्हेरिएबल्स. हे जे आहे एका दुसऱ्यावर अवलंबून असते ॲग्रिगेट इकॉनॉमिक्स व्हेरिएबल्सच्या सहाय्याने. सच ॲज इन्कम आउटपुट. जशा प्रकारे इन्कम आउटपुट, एम्प्लॉयमेंट, इन्व्हेस्टमेंट, प्राइस लेवल एक्सेट्रा. फॉर एक्झाम्पल चेंजेस इन द लेवल ऑफ इन्व्हेस्टमेंट विल फायनली रिझल्ट इन टू चेंजेस इन द लेवल ऑफ इन्कम. आता इन्व्हेस्टमेंटचे जे चेंजेस आहे ते डायरेक्टली इन्कमच्या चेंजेसमध्ये दिसून पडणार. ठीक आहे. लेवल्स ऑफ आउटपुट, एम्प्लॉयमेंट अँड इव्हेंच्युअली द लेवल ऑफ इकॉनॉमिक ग्रोथ हे पूर्ण रिलेटेड आहे. ठीक आहे. एका दुसऱ्याशी. लंपिंग मेथड जे आहे स्लायसिंग मेथडच्या बिलकुल अपोजिट आहे. स्लायसिंग मेथड मायक्रो इकॉनॉमिकच्या फर्स्ट याच्यात आपण एक्सप्लेन केली ती. नसेल समजलं तर एक वेळा तो व्हिडिओ डबल बघा. ठीक आहे. लंपिंग मेथडमध्ये स्टडी केल्या जाते होल इकॉनॉमीची पार्टमध्ये न करता. एकदम असं जसं एक गव्हाचं पोतं आहे आणि मायक्रो इकॉनॉमिकमध्ये गव्हाचं पोत्याचा अभ्यास नाही केला जात. गव्हाचा एका छोट्याशा दाण्याचा अभ्यास केला जातो. पण लंपिंग मेथडमध्ये मॅक्रो इकॉनॉमिक्सच्या गव्हाच्या पूर्ण पोत्याचा अभ्यास केला जातो, गव्हाच्या दाण्याचा नाही. अकॉर्डिंग टू प्रो बोल्डिंगच्या अनुसार फॉरेस्ट इज अन ॲग्रेशन. फॉरेस्ट एक कलेक्शन आहे झाडाचं, बट इट डज नॉट रिव्हील द प्रॉपर्टीज ऑफ ॲन इंडिव्हिज्युअल ट्री. फॉरेस्ट जे आहे झाडाचं एक कलेक्शन आहे, पण याच्यामध्ये फक्त एका इंडिव्हिज्युअल ट्रीचा प्रॉपर्टीज नाही सांगितल्या जात. पूर्ण फॉरेस्टची प्रॉपर्टी सांगितल्या जाते. ठीक आहे. दिस रिव्हील द डिफरन्स बिटवीन मायक्रो इकॉनॉमिक्स अँड मॅक्रो इकॉनॉमिक्स. आणि हे जे आहे ते रिव्हील करते की मायक्रो इकॉनॉमी आणि मॅक्रो इकॉनॉमीमधलं डिफरन्स. ग्रोथ मॉडेल्स. मॅक्रो इकॉनॉमिक्स स्टडीज व्हेरियस फॅक्टर दॅट कंट्रीब्यूट टू इकॉनॉमिक ग्रोथ अँड डेव्हलपमेंट. मॅक्रो इकॉनॉमी जे आहे असं व्हेरियस फॅक्टर्सचा अभ्यास करतं ज्याच्या थ्रू कंट्रीब्यूट होते इकॉनॉमिकच्या ग्रोथ आणि डेव्हलपमेंटमध्ये, इकॉनॉमीच्या प्रगतीसाठी. इट इज युजफुल इन डेव्हलपिंग ग्रोथ मॉडेल्स. हे ग्रोथ मॉडेल्स डेव्हलप करण्यासाठी खूप उपयोगित आहे. दीज ग्रोथ मॉडेल्स आर यूज फॉर स्टडिंग इकॉनॉमिक. आणि हे जे ग्रोथ मॉडेल आहे हे इकॉनॉमिक डेव्हलपमेंटचा अभ्यास करण्यासाठी खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. जनरल प्राईस लेवल, साधी किंमत लेवल, डिटर्मिनेशन अँड चेंजेस इन जनरल प्राईस लेवल आर स्टडीड इन मायक्रो इकॉनॉमिक्स. जे जनरल प्राईस लेवलचे जे चेंजेस आहे हे मॅक्रो इकॉनॉमिक्समध्ये अभ्यास केला जातो. याच्याबद्दल जनरल प्राईस लेवल इज द ॲव्हरेज ऑफ ऑल प्राइजेस ऑफ गुड्स अँड सर्व्हिसेस. जनरल प्राईस लेवल आहे हे सगळ्या गुड्स सर्व्हिसेसचे ॲव्हरेज प्राईस डिसाईड करते. करंटली बिंग प्रोड्यूस इन द इकॉनॉमी. आताच्या टाईमला जे इकॉनॉमीमध्ये म्हणजे ज्या करंट टाईमला इकॉनॉमीचे जे गुड्स आणि सर्व्हिसेस प्रोड्यूस झाले तेव्हा. पॉलिसी ओरिएंटेड. अकॉर्डिंग टू केनस एक व्यक्ती असेल. मॅक्रो इकॉनॉमिक इज ए पॉलिसी ओरिएंटेड सायन्स. मॅक्रो इकॉनॉमिक जे आहे ते पॉलिसी ओरिएंटेड सायन्स आहे.
इट सजेस्ट सुटेबल इकॉनॉमिक पॉलिसीज टू प्रमोट इकॉनॉमिक ग्रोथ. हे जे आहे हे सजेस्ट करते म्हणजे ॲडवाईस देते सुटेबल इकॉनॉमिक पॉलिसीची, ज्याच्या थ्रू प्रमोट इकॉनॉमिक ग्रोथचं प्रमोट होणार. ठीक आहे, म्हणजे लोकांना माहीत पडणार, जास्तीत जास्त लोकांना नॉलेज जाणार किंवा ते प्रमोट होणार. जनरेट एम्प्लॉयमेंट जनरेट होण्यासाठी. कंट्रोल ऑफ इन्फ्लेशन अँड डिप्रेशन नाही म्हणत आहे, ठीक आहे, डिफ्लेशन म्हणत आहे. डिफ्लेशन म्हणजे प्राईस घसरणे, ठीक आहे. डिप्रेशन म्हणजे एक फिलिंग आहे काहीतरी. मॅक्रो इकॉनॉमिकचे महत्त्व, ठीक आहे. फंक्शनिंग ऑफ अन इकॉनॉमी. इकॉनॉमी कशा प्रकारे फंक्शन करते. मॅक्रो इकॉनॉमी ॲनालिसिस गिव्ह अस अन आयडिया ऑफ द फंक्शनिंग ऑफ द इकॉनॉमिक सिस्टीम. मॅक्रो इकॉनॉमीचे जे ॲनालिसिस आहे, निरीक्षण आहे, त्याच्या थ्रू आपल्याला आयडिया लागतो की ते कशा प्रकारे फंक्शन करते, इकॉनॉमिक सिस्टीम कशा प्रकारे फंक्शन करते. इट हेल्प्स अस टू अंडरस्टँड द बिहेवियर पॅटर्न ऑफ ॲग्रिगेट व्हेरिएबल्स. याच्या थ्रू आपल्याला एक माहिती लागून जाते की हे कशा प्रकारे बिहेवियर करते, त्याचा स्वभाव पॅटर्न काय, कशा प्रकारे. ऑफ ॲग्रिगेटिव्ह व्हेरिएबल्स, कलेक्शन व्हेरिएबल्स म्हणजे एक मेजरमेंट आहे, मॅथमॅटिकल मेजरमेंट आहे, ज्याच्या थ्रू युनिटचा अंदाज लागतो, इकॉनॉमिक युनिटचा. ठीक आहे. जी कॉम्प्लेक्स इकॉनॉमिक सिस्टीम असते, क्रिटिकल इकॉनॉमिक सिस्टीम असते. इकॉनॉमिक फ्लक्च्युएशन्स. आता इकॉनॉमिक फ्लक्च्युएशन्स जे इकॉनॉमिकमध्ये उतार चढाव. ठीक आहे. मॅक्रो इकॉनॉमिक्स हेल्प्स अस टू ॲनालाइज द कॉजेस ऑफ फ्लक्च्युएशन इन इन्कम. मॅक्रो इकॉनॉमिकमध्ये आपल्याला निरीक्षण करायला लागते की फ्लक्च्युएशनचे जे कॉजेस आहे इन्कमसाठी काय आहे. आउटपुट अँड एम्प्लॉयमेंट अँड मेक्स अँड अटेम्प्ट टू कंट्रोल देम और रिड्यूस. जे प्रॉब्लेम्स आहे, ठीक आहे, त्याला आपल्याला अटेम्प्ट करायचं आहे की प्रयत्न करायचा आहे की कशा प्रकारे कंट्रोल करायचा. ठीक आहे. नॅशनल इन्कम, राष्ट्रीय कमाई. स्टडी ऑफ मॅक्रो इकॉनॉमिक हॅज ब्रॉट फॉरवर्ड द इमेन्स इम्पॉर्टन्स ऑफ द स्टडी ऑफ नॅशनल इन्कम ऑफ सोशल अकाउंट. इमेन्स म्हणजे ग्रेट. स्टडी ऑफ मॅक्रो इकॉनॉमिक हॅज ब्रॉट फॉरवर्ड द इमेन्स इम्पॉर्टन्ट ऑफ द स्टडी ऑफ नॅशनल इन्कम. आता जे मॅक्रो इकॉनॉमिकचं जर स्टडी आहे, ठीक आहे, हे ग्रेट इम्पॉर्टन्स आणलं आहे आणि नॅशनल इन्कमच्या सोशल अकाउंटसाठी. ठीक आहे. विदाउट ए स्टडी ऑफ नॅशनल इन्कमच्या स्टडीच्या बिना इट इज नॉट पॉसिबल. हे पॉसिबलच नाही आहे टू फॉर्म्युलेट करेक्ट इकॉनॉमिक पॉलिसीज, की एक बराबर इकॉनॉमिक पॉलिसी बनवणे हे पॉसिबलच नाही आहे विदाउट ऑफ स्टडी ऑफ मॅक्रो इकॉनॉमिक्स. ठीक आहे. आता इकॉनॉमिक डेव्हलपमेंट, अर्थशास्त्राची प्रगती. ॲडव्हान्स स्टडीज इन मॅक्रो इकॉनॉमिक हेल्प टू अंडरस्टँड द प्रॉब्लेम. आता पुढच्या लेवलची स्टडीज, ॲडव्हान्स म्हणजे एकदम ॲडव्हान्स स्टडीज, नवीन जमान्याची स्टडीज, समजलं ना. इन मॅक्रो इकॉनॉमिक हेल्प टू अंडरस्टँड द प्रॉब्लेम्स. हे मदत करते प्रॉब्लेम अंडरस्टँड करण्यासाठी ऑफ डेव्हलपिंग कंट्रीज. आता प्रगतिशील कंट्री सच एज पुअर्टी, जे प्रॉब्लेम्स आहे, पुअर्टी, इनइक्वॅलिटीज, की तू डोंगळा आहे, तू काळा आहे, हे जे प्रॉब्लेम, इनइक्वॅलिटीज ऑफ इन्कम. हां, ठीक आहे, इन्कमची इनइक्वॅलिटीज आहे. तू गरीब आहे, तुझ्यापाशी जास्त पैसा, तुझ्या बाप करोडपती. ठीक आहे. अँड वेल्थ, डिफरन्स इन द स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग ऑफ द, आणि जे लिव्हिंगचे स्टँडर्ड आहे ते अलग अलग पीपलसाठी. ठीक आहे, एक्सेट्रा. इट सजेस्ट इम्पॉर्टंट स्टेप्स टू अचीव इकॉनॉमिक डेव्हलपमेंट. आणि याच्यात इम्पॉर्टंट, महत्त्वपूर्ण, खूप जास्त इकॉनॉमिक डेव्हलपमेंटसाठी महत्त्वपूर्ण स्टेप सांगितले जाते, ॲडवाईस केले जाते. कशामध्ये? इकॉनॉमिक डेव्हलपमेंटमध्ये. परफॉर्मन्स ऑफ ॲन इकॉनॉमी, इकॉनॉमिकचा परफॉर्मन्स म्हणजे काय माहीत मग एक्सप्लेन करता येतं, पण परफॉर्मन्स एक प्रॉपर वर्ड नाही माहीत ऑफ ॲन इकॉनॉमी. मॅक्रो इकॉनॉमिक्स हेल्प्स अस टू ॲनालाइज द परफॉर्मन्स ऑफ ॲन इकॉनॉमी. मॅक्रो इकॉनॉमिक जे आहे ते आपल्याला मदत करते ॲनालाइज करण्यासाठी. ॲनालिसिस म्हणजे निरीक्षण करण्यासाठी. कशाचं निरीक्षण? इकॉनॉमिकच्या परफॉर्मन्सचा. ठीक आहे.
national income estimates are used to measure the performance of an economy. नॅशनल इन्कमचे जे एस्टिमेट्स म्हणजे अंदाज जे लावते ते हे याच्यासाठी यूज केला जाते मेजर करण्यासाठी कशाच्या इकॉनॉमिकच्या परफॉर्मन्ससाठी. ओव्हर टाईम बाय कम्पेरिंग द प्रोडक्शन ऑफ गुड्स, की टाईम बाय टाईम गुड्सचं जे प्रोडक्शन आहे ते कम्पेअर करण्यासाठी अँड सर्व्हिसेस इन वन पिरियड विथ दॅट ऑफ द अदर पिरियड, आणि जे सर्व्हिसेस आहे ते एका पिरियड आणि सोबत दुसऱ्या पिरियडसोबत पण. ठीक आहे. स्टडी ऑफ मॅक्रो इकॉनॉमिक्सची स्टडी आणि त्याचा व्हेरिएबल्स सांगितलं मी, एक्सप्लेन केलं आहे. आता डबल एक्सप्लेन करणं व्हिडिओ थोडा लंबा होऊन जातो. आर इम्पॉर्टंट टू अंडरस्टँड द वर्किंग ऑफ द इकॉनॉमी. आता इकॉनॉमीची वर्किंग अंडरस्टँड करण्यासाठी स्टडी ऑफ मॅक्रो इकॉनॉमिक व्हेरिएबल्स आर इम्पॉर्टंट. मॅक्रो इकॉनॉमिकचे व्हेरिएबल्स अंडरस्टँड करणं हे पण इम्पॉर्टंट आहे. मेन इकॉनॉमिक प्रॉब्लेम्स आर रिलेटेड टू द इकॉनॉमिक व्हेरिएबल्स. जे मेन इकॉनॉमिकचे प्रॉब्लेम्स आहे ते रिलेटेड आहे इकॉनॉमिक व्हेरिएबल्ससोबत, सच ॲज बिहेवियर ऑफ टोटल इन्कम. जशा प्रकारे टोटल इन्कमचं जे बिहेवियर आहे, ठीक आहे, स्वभाव, आउटपुट आणि जे पण आउटपुट येत आहे, एम्प्लॉयमेंट अँड जनरल प्राईस लेवल इन द इकॉनॉमी. ठीक आहे. लेवल ऑफ एम्प्लॉयमेंटची लेवल म्हणजे एम्प्लॉयमेंट म्हणजे रोजगाराची लेवल. मॅक्रो इकॉनॉमिक्स हेल्प्स टू ॲनालाइज द जनरल लेवल ऑफ एम्प्लॉयमेंट. मॅक्रो इकॉनॉमिक्स जे आहे ते जनरल लेवल ॲनालाइज करण्यासाठी, निरीक्षण करण्यासाठी मदत करते एम्प्लॉयमेंट अँड आउटपुट इन अन इकॉनॉमीची. ठीक आहे. इथेच आपला चॅप्टर कंप्लीट होत आहे. आपण थोडंसं एक कंप्लीट झालं आहे, पण एक थोडंसं यू शुड नो करून घेऊ. आणि यार हे बहुत कॉम्प्लिकेटेड जाणार आहे, तुम्ही वाचून घ्या एकदा. त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. अशीच कंटिन्यू व्हिडिओ. आता आपला फर्स्ट चॅप्टर कंप्लीट झाला आहे, मग आता आपण सेकंड चॅप्टरसाठी पण पुढे जाऊ. ठीक आहे. तर थँक्यू फॉर फर्स्ट चॅप्टर completion. Like, share and subscribe, buddy.